सहज सुचलं म्हणून टाक सहज सुचलं म्हणून हे व्यक्त करताना थोडासा व्यत्यय आला, क्षमस्व. बऱ्याच वेळेला काय होत असतं, आपण जेव्हा आपण एकटे असतो किंवा इतरही वेळी आपल्या मनात विचार हे चाललेलेच असतात. विचार कोणीही सहसा थांबवू शकत नाही. विचाराविना राहणं हे केवळ तपस्वी लोकांनाच जमू शकतं, हे खरं आहे. पुष्कळदा अशाच तऱ्हेचे सहज सुचलं म्हणून विचार माझ्या मनात येत असतात. तेच इथे व्यक्त करायचा मानस आहे. पहिली गोष्ट हे सांगण्यास मला आनंद वाटतो की माझ्या स्मार्टफोन मोबाईलवर डिफॉल्ट म्हणजे अनिवार्य भाषा, पहिली भाषा ही मराठी आहे आणि मी नेहमी माझे संदेश व्हॉइस टू टेक्स्ट या प्रकारे बोलून मराठीतच व्यक्त करत असतो आणि ते प्रसारित करत असतो. त्याचप्रमाणे मला आलेल्या संदेशावरती किंवा इतरही जर मला प्रतिसाद द्यायचा असला तर तेही मी असेच मराठीतच देत असतो. मला वाटतं जर तुम्ही मराठी असाल आणि एकीकडे तुम्हाला अभिजात भाषा, आमची मराठी भाषा असं वाटत असेल तर तुम्ही नेहमी कुठेही संपर्क साधताना, व्यवहारात म्हणा, इतर समाज माध्यमात म्हणा किंवा इतरही जनसंपर्क करता, तेव्हा प्रथम मराठी भाषा वापरायला काय हरकत आहे. तुम्हाला टाईप करून जमणार नाही, पण तुम्ही व्हॉइस टू टेक्स्ट वापरू शकता आणि ते अधिक गतिमान, जास्तीत जास्त संदेश कमीत कमी वेळात तुम्ही निर्माण करून प्रदर्शित करू शकता. आणि माझ्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मी या हृदयीचे त्या हृदयी करत राहणं हे माझं निवृत्ती झाल्यापासून आणि स्मार्टफोन हातात आल्यापासून व्रत केल्यामुळे मी नेहमी अनेक संदेश स्वनिर्मित असे प्रसारित करत असतो किंवा ऑडिओ व्हिडिओ देखील बहुशः मराठी भाषेतच माझे असतात आणि त्याचा मला एक प्रकारे आनंद वाटतो, अभिमान वाटतो. हे सारे व्यक्त करण्याच्या मागे कुठलाही राजकीय हेतू नाही किंवा राजकीय प्रसाराचा भाग नाही. हे मला प्रामाणिकपणे व्यक्त करायचे आहे. मला फक्त वाटतं जर भाषा तुम्ही टिकवायची असेल, संस्कृती टिकवायची असेल तर तुम्हाला अशा प्रकारे मराठी असलात तर मराठी भाषेतच बोलणं आवश्यक आहे. नाहीतर केव्हाही कोणत्याही भविष्यकाळात आपली मराठी भाषा खरोखर लुप्त होईल, संस्कृती लुप्त होईल. हा धोका ध्यानात घ्या. आणि सगळ्यात अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज जर 75 वर्षे झाली तर इंग्रजीचा हा गुलामगिरीचा वसा आपण का ठेवला आहे हा मला
प्रश्न पडला आहे. एक वेळ मी मान्य करतो, तांत्रिक भाषा आपल्या मराठीमध्ये तेवढी अजून निर्माण करू शकलेलो नाही, कारण जेव्हा यंत्रयुग परदेशात सुरू झाले इंग्लंडमध्ये, तेव्हा आपल्याकडे वेगळी अशी स्थिती होती. त्यामुळे आपण अध्यात्म किंवा भाषा संवर्धन यात कितीही प्रगती केली असली तरी तंत्रज्ञानविषयक भाषेत आपण मागे आहोत, हे मान्य केले पाहिजे. आणि तो विकास कसा करता येईल हे सर्व संबंधित तज्ज्ञांनी विचार करायला हवा. पण इंग्रजीचं हे असं जोखड आता नको, का म्हणून ते आपण डोक्यावर बाळगलेलं आहे. मला आढळतं की कुठल्याही समाज माध्यमावर किंवा बोलताना सुद्धा इंग्रजीत बोलणं म्हणजे प्रतिष्ठेचं मानलं जातं. हे असं का? आपण शक्यतोवर घरामध्ये देखील मराठी भाषा वापरली पाहिजे. परदेशात राहणारी काही दाम्पत्य माझ्या अशा पाहण्यात आहेत की ते जरी परदेशात अमेरिका, इंग्लंड कुठे गेले असले तरी त्यांनी आपल्या मुलांना घरामध्ये मराठी भाषा वापरत मोठे केलेले आहे. आणि तशी आपण का इथे सुरुवात करत नाही असं मला वाटतं. मी हे जे विचार व्यक्त केले ते सहज मला सुचत गेले, वाटत गेले, मी व्यक्त केले. कुणाला पटोत वा न पटोत, पण मला वाटतं मराठी असाल, प्रामाणिक असाल, स्वतःशी जर विचार केलात तर तुम्हाला माझे हे विचार पटतील. तेव्हा माझी मराठी भाषिकांना विनंती किंवा आवाहन असे आहे की निदान यापुढे तरी संपर्कामध्ये आपण मराठी भाषा वापरावी. ही माझी इच्छा कितपत फलद्रूप होते हे तुमच्या प्रतिसादावरूनच सिद्ध होईल, यात वादच नाही. पण आता मला अधिक याविषयी जास्त बोलायचे नाही. एवढेच सांगतो की ही कळकळीची विनंती आहे, आग्रह आहे, आणि तो तुम्ही मराठी भाषा वापरून पाळावा. धन्यवाद.